नमस्कार. आजचा हा व्हिडिओ जरा उशिराच आलेला आहे, कारण आज आहे 23 तारीख आणि माझ्या लहान भावाचा वाढदिवस आहे. त्यासोबतच घरामध्ये नवनाथ पोथी पारायण समाप्तीचा कार्यक्रम आहे. पोथी ही लहान भाऊच वाचतो, त्यामुळे दोन्ही गोष्टी आनंदाच्या होत्या. चला आजच्या दिवसाची सुरुवात करू. नमस्कार, मी रोहिणी स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मोठ्यांना नमस्कार, छोट्यांना खूप सारा आशीर्वाद. सकाळी उठल्यानंतर अगोदर किचन ओटा स्वच्छ करून घेतला. थोडंसं कोमट पाणी घेतलं आणि ते पिल्यानंतर मी जरा बाहेर गेले. अचानक दूरवरून मला मोराचा आवाज ऐकायला आला आणि झालं असं की खूप दिवसानंतर मोराचा आवाज ऐकायला येत होता. आणि दररोजची कामं झाल्यानंतर थोडासा व्यायाम केला, चक्रा मारल्या. पाऊस थोडासा चालूच होता भुरभुर. आणि त्यानंतर म्हटलं आज लवकर उठलेली होती. आज निलेशनेच मला लवकर उठून दिलेलं होतं. 3:30 वाजता आम्ही उठलेलो होतो. उठता करता 4-4:30 वाजलेले होते. दररोजचे कामं आवरून झाल्यानंतर साफसफाई कामं घेतली हाताशी. म्हणजे घरं झाडून घेतले, फरची पुसून घेतली. बाहेरच्या पायऱ्या ज्या चिखलाने खराब झालेल्या होत्या त्यासुद्धा स्वच्छ धुवून घेतलेल्या होत्या. कारण आज पोथी पारायण समाप्ती होती, त्यामुळे स्वयंपाक करायचा होता जास्तीचा आणि पूजेचा स्वयंपाक असतो ना तो. त्यामुळे साफसफाईची कामं लवकर आवरून आंघोळ करून घेतली अगोदर. आणि खूप जोरदार पाऊस चाललेला होता. 2 दिवसापासून नाशिकमध्ये खूप जोराचा पाऊस चालू आहे. आंघोळ झाल्यानंतर नेहमीची देवपूजा करून घेतली आणि भाऊचा डब्बा तयार करून दिला. जरी घरात कार्यक्रम होता पण भाऊला सुट्टी नव्हती, त्यामुळे भाऊचा डब्बा करून दिला अगोदर. आणि पाऊस चालूच होता आणि तुम्ही बघू शकता आमच्या दारापुढे कसं डबकं नाही तळं साचलेलं आहे डायरेक्ट. आणि इतका जोरात पाऊस झालेला होता. त्यानंतर 9 वाजेपर्यंत माझा निम्म्याहून जास्त स्वयंपाक झालेला होता आणि मी थोडासा ब्रेक घेतला, कारण आईला पण औषधं घ्यायचे होते. म्हटलं जरा चहा पाणी आणि फरची पुसून घेऊया, फरची पुसायची बाकी होती. त्यानंतर निलेश वाचायला बसला. म्हणजे 40वा अध्याय हा शेवटच्या दिवशी वाचतात ना, तर मग 40वा अध्याय वाचण्यासाठी तो बसलेला होता आणि तोपर्यंत माझा राहिलेला स्वयंपाक मी करून घेत होते. उपरी एकादशनाथा पासून 84 सिद्ध झाले पूर्ण. तयांची सांगितली नामे यथाविधी करून या. एक गणी वेगळा 72 अठांनी केलं निर्माण. उपरी मीननाथ चौरंगी. सर्व स्वयंपाक झाल्यानंतर गुळ चाणक्या राहिलेल्या होत्या त्या तळून घेतल्या. त्यानंतर महत्त्वाचे म्हणजे नवनाथ पोथीमध्ये उडदाचे वडे, तर ते वडे तळून घेतले. भजी पापड हे सगळा स्वयंपाक झालेला होता. सगळ्यांची जेवणं झाले, नैवेद्य झाला आणि मस्त पंचपक्वानांचा आज स्वयंपाक होता. आणि निलेशचा वाढदिवस होता. म्हटलं बघ तुझा वाढदिवस पण नवनाथ पोथी पण आणि मी तुला पंचपक्वानांची सकाळी पार्टी दिली. तर जेवण झाल्यानंतर थोडासा आळस तर चढतोच हे जेवण झाल्यानंतर, पण किचन ओटा वाट बघत होता. आणि हा बघू शकता तुम्ही किचन ओटा किती छान आहे. मी नंतर तो परत व्यवस्थित करून घेतला. भांडे वगैरे घसून झाले, कपडे पण धुवून झालेले होते. आणि म्हटलं आता मला कोणी काही काम सांगायचं नाही. संध्याकाळी भाऊने येता मस्तपैकी केक आणलेला होता. आता यामध्ये आहे का आमचा निलेश केक कधी कापत नाही, त्याच्या वाटचा केक मीच कापते आणि मीच खाऊन घेते. आणि आज तर सकाळी स्वयंपाक भरपूर होता, त्यामुळे फक्त आम्ही 2च पार्सल आणले होते, एक नूडल्स आणि मंचुरियन निलेशला आवडतात, नूडल्स मला आवडतात. आणि त्यानंतर केक सगळ्यांनी खाल्ला. आणि झालं असं की रात्री उशिरा जी लाईट गेली ती लाईट आलीच नाही. झोपून गेलो पण लाईट काय आलेलीच नव्हती. तर चला पुन्हा भेटू.